कालांतरानं आपल्याला हे साम्राज्य सोडून जावं लागेल अशी सरळ सरळ भविष्यवाणी म्हणावी अशा प्रकारचा शेरा हा एल्फिन्स्टननं दिलेला आहे. आणि तो शेरा खरा करून दाखवणारे जे काही सुरुवातीच्या काळातले महाभाग होते त्यातले एक रामचंद्र गोपाळ भांडारकर आहेत. विद्या अध्ययनाची म्हणून जी परंपरा आहे त्या परंपरेचे मोठे प्रवर्तक आणि चालक हे रामचंद्र गोपाळ भांडारकर होते. सामाजिक सुधारणेचे प्रश्न आले त्यावेळेला भांडारकरांनी घेतलेल्या भूमिका या फार मोलाच्या ठरल्या. स्त्री शिक्षणाबद्दल भांडारकर इतके आग्रही होते. आज पुण्यातल्या लोकांना माहिती नसेल, हुजूर पागा नावाची जी शाळा आहे त्या शाळेच्या संस्थाकांपैकी कोण एक आहे तर ते भांडारकर आहे. ऋषीपंचमी पण आपल्याकडे कार्यक्रम होतो संस्थेमध्ये. तर ऋषी ही दर्शनात, त्यामुळे जे सामान्यांना दिसत नाही आणि एखाद्याला दिसतं त्याला ऋषित्व दिलं जातं. त्या अर्थाने खरोखरीच डॉक्टर भांडारकरांना ऋषितुल्य जे म्हटलं जातं ते बरोबरच हे जाणवत आहे. शिमग्यामध्ये सोरठ आणि पुराण म्हणजे गप्पा. खरंय. तर हे म्हणणं बरोबर नाही असं धीटपणानं ठामपणानं म्हणणारे पहिले मोठे विद्वान म्हणजे रामचंद्र गोपाळ भांडारकर. प्रश्नच नाही. ह्या त्यांच्या धाडसाचा प्रत्यय हा त्यांच्या कामात येतो, त्यांच्या मतांमध्ये येतो. आज ही मुलाखत घेण्याचं एक बाकीच्या कारणांबरोबर हे कारण ते म्हणजे की मराठी माणूस म्हणून, भारतीय माणूस म्हणून हे इथे किती लोकांना माहिती आहे की पेशव्यांनी दक्षिणा निधी जो ठेवला होता विद्येसाठी, विद्यार्जनासाठी, अध्यापनासाठी, त्याचा एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी जो विचार केला त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्याच लोकांसाठी काम करणारा विद्वान म्हणजे डॉक्टर भांडारकर आहेत. इतके तपशील खरंच कुणाला माहिती नसतात आणि या निमित्ताने हे सगळे प्रकाशात यावेत अशी खरंच मनापासून इच्छा आहे. असत्यरूपी मृत्तिका विवेकाग्नीच्या योगे जाळून टाकून जे सुवर्णरूप सत्य वेदांमध्ये, स्मृतींमध्ये, पुराणांमध्ये आणि प्राकृत ग्रंथांमध्ये परिपूर्ण रूपाने आहे त्याचे दृढनिष्ठेने कशाचीही भीती न बाळगता ग्रहण करणे हेच विवेकी पुरुषास योग्य आणि यातच आपली उन्नती आणि कल्याण आहे. हे वाक्य आहे डॉक्टर R.G. भांडारकर यांचं. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याचं एक विशेष निमित्त आहे. भांडारकर संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपण ही जी एक पॉडकास्टची म्हणजे थोडक्यात मुलाखतींची मालिका सुरू केली आहे त्यात आजचा भाग फार विशेष आणि फार महत्त्वाचा आहे आमच्यासाठी पण आणि सगळ्याच भारतीयांसाठी. कारण डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची यावर्षी 100वी पुण्यतिथी आहे. 24 ऑगस्ट 1925ला त्यांची पुण्यतिथी आणि अर्थातच म्हणून हे 100वे वर्ष. या निमित्ताने एक साकल्याने डॉक्टर भांडारकरांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही इथे निमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रदीप आपटे यांना. नमस्कार सर. आपटे सरांनीच या विषयावर बोलावं असा माझा आणि अर्थातच आमचा आग्रह असा की डॉक्टर भांडारकर यांचं जे काम आणि बहुआयामी व्यक्तिमत्व त्याबद्दल चर्चा करण्यासाठी तसाच विद्वान आजच्या चर्चेस उपस्थित असणं फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच संस्थेशी संलग्न असे अभ्यासक, संस्थेचे पदाधिकारी म्हणूनच डॉक्टर आपटे आज आपल्याला भांडारकर सरांच्या कामाबद्दल काय सांगतायत हे जाणून घेऊया आपण. तर सर, सुरुवात करण्यासाठी मला असं वाटतं की ज्यांनी कायम एक पठडी मोडून काम केलं आहे त्यांच्याबद्दल चर्चा करताना अर्थातच त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, त्यांनी काय काय लिहिलं, अशा पद्धतीने विद्वानांबद्दल जे बोललं जातं तसं बोलण्यासारखे हे विद्वान निश्चितच नाही. त्यांनी कायम एका वेगळ्या मार्गावर ते चालत राहिले. त्यामुळे ह्या मुलाखतीचा सूरही तसाच त्यांना शोभेल असा, त्यांच्या कार्याला शोभेल असा ठेवावा. म्हणून मी पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारते की जे पहिलं कोटेशन मी घेतलं त्यांचं अवतरण त्यात वेदांबद्दल किंवा आपल्या भारतीय ज्ञानाबद्दल त्यांनी जे मांडलं आहे आणि त्यांनी ज्या काळामध्ये ते मांडलं की जेव्हा पारतंत्र्यात देश होता, तर ह्या सगळ्याचा विचार करताना अभ्यासक म्हणून काय योगदान तुम्ही सांगाल डॉक्टर भांडारकरांचं? भांडारकरांनी आपल्या कार्याला सुरुवात केली तो जो अवघा कालखंड आहे तो कालखंड फार वेगळा आहे अशा अर्थानं की एकतर फार मोठी दूरवर भारतभर पसरलेली मराठेशाही विलयाला गेली. मराठे हरले आणि इंग्रजांना भारतावरती संपूर्ण प्रभुत्व
प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती करता क्षणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला पाय रोवायला सुरुवात केली. त्यावेळच्या पिढीला समोर असणारे जी अनेक प्रकारची द्वंद्व होती, कारण हे फार मोठं स्थित्यंतर होतं, नुसतं राजकीय स्थित्यंतर नव्हतं. याच्या अगोदरच्या राज्यकर्त्यांच्या पेक्षा वेगळ्या प्रकारची संस्कृती असलेले, वेगळ्या प्रकारची जीवनशैली असलेले, वेगळ्या प्रकारच्या विचारसरणीचा वारसा सांगणारे असे राज्यकर्ते आले होते. आणि या स्थित्यंतराच्या काळामध्ये भारतीयांना जे एक प्रकारचा दिगमूढपणा आला होता, त्या दिगमूढपणामध्ये देखील ज्यांना पुढे काय करावं याची वाट दिसू शकत होती, अशा अलौकिक पुरुषांपैकी भांडारकर एक आहेत. खरं. आणि त्यांचं एक महत्त्व समजून घ्यायचा एक मार्ग असा की इंग्रजांनी विशेषतः महाराष्ट्रामध्ये, त्याहूनही पुण्यामध्ये, जिथे पेशव्यांचं मुख्य स्थान होतं, तिथे पेशवे एक दक्षिणा नावाचा त्यांचा एक निधी असायचा, त्याला दक्षिणा फंड म्हणून आता आपण ओळखतो. बरोबर. त्या निधीचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्याकडून राज्य हिरावून घेणाऱ्या माउंट एल्फिन्स्टनला पडला. तर त्यानं त्याच्या स्वतःच्या प्रेरणेनं आणि विवेकानं असं ठरवलं की हा जर समजा विद्येला चालना देण्यासाठी, विद्येचा गौरव करण्यासाठी म्हणून असणारा निधी आहे, तर तो आपण तशाच प्रकारच्या कामाला वापरावा. एल्फिन्स्टनची त्याच्यामध्ये अनेक वेगळे हेतू असतील, पण त्याला स्वतःलाच अशा प्रकारच्या विद्यादानाची गरज आणि अशा प्रकारच्या विद्येच्या गौरवाची गरज ही नेहमी भासत होती. म्हणून त्यानं जो दक्षिणा फंड काढला, त्याच्यातून ज्या अनेक गोष्टी निघाल्या, शाळा निघाल्या, नव्या प्रकारची शाळेत शिकवण्यासारखी अशी पुस्तकं लिहायला सुरुवात झाली. आणि त्याच्या अनुभवात असं आलं की असं आपण काही सुरू करतो म्हटल्यानंतर इथल्याच देशी, एतद्देशीय विद्वानांनी ज्या प्रकारचा उत्साह आणि क्षमता दर्शवली, त्याच्यातून एल्फिन्स्टनच्या बहुतेक काहीतरी ध्यानात आलं असावं. असं म्हणण्याचं कारण असं आहे की सहसा इंग्रजी लोकांनी शिक्षण पद्धती कशी आखली, तर त्यांना सोयीस्कर असे कारकून तयार करण्यासारखी आखली, असा एक सहसा प्रवाद आहे. आणि त्याचा एक महत्त्वाचं कारणीभूत म्हणजे त्या मेकॉलेने जी काही मिनिट्स ऑन एज्युकेशन म्हणून लिहिलं, त्याच्यामध्ये असलेल्या उल्लेखावरून लोक असं म्हणतात. पण जे मेकॉलेला दिसलं नाही, पण एल्फिन्स्टनला दिसलं. त्याला काय दिसलं हे त्यानं इथून इंग्लंडला परत गेल्यानंतर लिहून ठेवलंय. आणि फार उशिराने लिहिलेलं, 1849 साली एकदा आणि 1855 साली एकदा त्याने त्याच्या भाकिताचा पुनरुच्चार केला आहे की आपण राज्यकर्ते म्हणून इथे जी आपली जबाबदारी आहे, ती जबाबदारी तर आपण पार पाडली पाहिजे, या लोकांना शिकवलंही पाहिजे. पण जेव्हा हे लोक शिकतील त्यावेळेला काय होईल, जेव्हा हे लोक शिकतील तेव्हा हे लोक असे आहेत की ते जागृत होतील, ते आपल्या आप पण खूप शिकू शकतील आणि ते स्वतंत्र विचार करू लागल्यानंतर आपल्याला फार काळपर्यंत त्यांना दडपून ठेवता येणार नाही आणि कालांतरानं आपल्याला हे साम्राज्य सोडून जावं लागेल. अशी सरळ सरळ भविष्यवाणी म्हणावी अशा प्रकारचा शेरा हा एल्फिन्स्टननं दिलेला आहे. आणि तो शेरा खरा करून दाखवणारे जे काही सुरुवातीच्या काळातले महाभाग होते, त्यातले एक रामचंद्र गोपाळ भांडारकर आहेत. त्यांच्या जोडीनं महादेव गोविंद रानडे आहेत. बरोबर. आपण सहसा स्वातंत्र्याचा विचार करताना काँग्रेस स्थापनेनंतर आणि मग टिळकांचा उदय झाल्यापासून असा सहसा आपण इतिहास शिकतो. पण टिळकांची पिढी इतक्या उमेदीनं, इतक्या उत्साहानं आणि इतक्या त्वेषानं वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी करू लागली, राजकीय चळवळी करू लागली, सामाजिक चळवळी करू लागली, शैक्षणिक चळवळी करू लागली. त्यांच्या जोडीला इथले काही पूर्वीचे अर्धा अवस्थेत का होईना म्हणून असे राज्यकर्ते होते, संस्थानिक होते, तेही त्यांच्या मागे उभे राहिले. पण त्या सगळ्याची प्रेरणा असलेले हे दोन महापुरुष आहेत. खरं. रानडे आणि भांडारकर यांचा उल्लेख या काळासाठी, ज्याला आपण समास म्हणतो, द्वंद्व समास, रानडे आणि भांडारकर असाच करावा लागतो. याचं कारण यांनी दोघांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना चालना दिली. त्यातली एक ज्याला मुख्यतः आपण विद्या अध्ययनाची म्हणून जी परंपरा आहे, त्या परंपरेचे मोठे प्रवर्तक आणि चालक हे रामचंद्र गोपाळ भांडारकर होते. कसे, खरं तर एल्फिन्स्टन सोडून गेल्यानंतर अगोदर तर त्यांचं सर्व शिक्षण रत्नागिरीत झालं, ते इंग्रजी शाळेत झालं, वडिलांच्या आग्रहामुळे झालं. त्यांना इंग्रजी शिक्षणाचा तर चांगलाच अनुभव होता, त्यांचं पुरेसं इंग्रजीमधून शिक्षण झालेलं होतं. या
दक्षिणा फंडाच्याच अनुषंगानं निघालेली जी 2 महाविद्यालय होती, त्यातलं एक पुण्यात होतं ते डेक्कन कॉलेज, तसं दुसरं निघालं ज्याला एल्फिन्स्टनचंच नाव आहे, ते एल्फिन्स्टन कॉलेज. इथं ते शिकले. पण त्याच जोडीनं भांडारकरांनी अनेक पारंपरिकरित्या अध्ययन करणारे असे जे लोक होते त्यांच्याकडून देखील खूप काही प्रत्यक्षात जाऊन शिकलं. आणि त्यामुळं ज्याला पारंपरिक अध्ययनामध्ये खूप महत्त्व आहे, निव्वळ संस्कृत भाषा आणि व्याकरण नाही तर वेदांत आहे, अद्वैत सिद्धांत आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तात्विक परंपरा आहेत, याचं फार सखोल अध्ययन पारंपरिक लोकांच्या बरोबर बसून भांडारकरांना केलं. या अर्थानं भांडारकर यांची बुद्धी ही एकीकडे युरोपीय परंपरेत अवगत झालेलं ज्ञान आणि दुसरीकडे भारतीय परंपरेमध्ये असलेलं ज्ञान, अशा दोन्ही पायांवर चालणारी होती. यालाच मणिकांचन योग म्हणूया आपण. याला मणिकांचन योग जरूर म्हणावं. याचं कारण असं की त्या काळामध्ये इंग्रजांच्या प्रभावामुळे पारंपरिक सत्तेचे जे काही ठराविक वळसे होते ते खिळखिळे झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम होते. आणि खरं तर भारतीयांवरती हे कसे मागास आहेत, यांना इतर काही कळत नाही, यांच्याकडे काही ज्ञान नाही, यांना खरं तर इतिहास असाच नाहीच आहे, अशा प्रकारची धारणा असलेल्या युरोपियनची संख्या कमी नव्हती. किंबहुना ती आजसुद्धा आहे. जे त्या काळात जे लोक त्या पद्धतीनं विचार करत तसंच गृहीत धरून भारताचा इतिहास लिहिणारे महाभाग आजही कमी नाही आहेत. पण भांडारकरांच्या सारख्या माणसाने काय केलं की ह्या प्रकारच्या प्रभावामुळे जे अनेक चांगले विद्वान, त्यांचे हेतू वाईट नव्हते, त्यांनाही असं वाटत होतं की हा समाज आत्ता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत राहणं योग्य नाही, त्याने काट टाकली पाहिजे, त्यानं बदललं पाहिजे, त्यांना जुन्या गोष्टींमधला वेगळेपणा सोडला पाहिजे असं मानणारे एक विद्वान होते. त्यांची आपण फार गौरवानं नेहमीच अर्थात स्मृती बाळगतो, ते म्हणजे शतपत्रे लिहिणारे लोकहितवादी. आणि लोकहितवादी आणि भांडारकर चांगले मित्र होते. लोकहितवादींनी एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की शिमग्यामध्ये सोरठ आणि पुराण म्हणजे गप्पा. खरे तर हे म्हणणं बरोबर नाही असं धीटपणानं ठामपणानं म्हणणारे पहिले मोठे विद्वान म्हणजे रामचंद्र गोपाळ भांडारकर. प्रश्नच नाही. ह्या त्यांच्या धाडसाचा प्रत्यय हा त्यांच्या कामात येतो, त्यांच्या मतांमध्ये येतो. पण पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं प्रतिपादन तुमच्या सगळ्या बोलण्यातून आत्ता झालं, आणि ते आज ही मुलाखत घेण्याचं एक बाकीच्या कारणांबरोबर हे कारण ते म्हणजे की मराठी माणूस म्हणून, भारतीय माणूस म्हणून हे इथे किती लोकांना माहिती आहे की पेशव्यांनी दक्षिणा निधी जो ठेवला होता विद्येसाठी, विद्यार्जनासाठी, अध्यापनासाठी, त्याचा एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी जो विचार केला त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा आपल्याच लोकांसाठी काम करणारा विद्वान म्हणजे डॉक्टर भांडारकर आहेत. ह्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, इतके तपशील खरंच कुणाला माहिती नसतात, आणि या निमित्ताने हे सगळे प्रकाशात यावेत अशी खरंच मनापासून इच्छा आहे. आणि म्हणूनच पुढचा प्रश्न आता असा विचारते की तुम्ही मगाशी उल्लेख केलात एक जशा द्वंद्व देवता असतात तसे हे विद्वानांचं एक द्वंद्व आहे. त्यामुळे भांडारकर, त्यानंतर रानडे, आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा तुम्ही उल्लेख केला. तर भांडारकर सरांच्या पिढीनंतरच्या पिढीतले लोकमान्य टिळक, अर्थातच त्यांचा सगळा राजकीय प्रवास इतका देदीप्यमान आहे की त्याबद्दल खूप चर्चा होते. पण एक विशेष बंध आहे जो नेहमी चर्चेला जातो, लोकमान्य टिळक आणि भांडारकर सर यांच्यामधला. तर त्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का? भांडारकर 1860 साली दक्षिणा फेलो झाले एल्फिन्स्टनमध्ये. त्यावेळेला टिळक फक्त 4 वर्षाचे होते. भांडारकर नंतर कालांतरानं डेक्कन कॉलेजमध्ये पण आले. ते नंतर 1891ला मुंबई विद्यापीठाचे क्रमांक 2चे कुलगुरू पण झाले. इतका या शिक्षण संस्थांशी भांडारकरांचा अत्यंत घनिष्ठ आणि जवळचा संबंध होता. आणि ते जे विषय शिकवायचे त्या विषयांना या दोन्ही प्रकारचे पैलू असायचे. म्हणजे त्यांना नेमून दिलेले जे लॉजिकसारखे विषय होते तेही ते शिकवायचे. पण त्याचबरोबरीनं भांडारकर हे फार मोठे संस्कृत विद्वान असल्यामुळे आपल्याकडे आपला इतिहास काय होता, आपला वैचारिक वारसा काय, याची जी काही त्यांनी दखल घेतली, कारण त्यांना त्याचं ज्ञान होतं आणि त्यांना त्याच्यातून जे आकलन झालं ते आकलन वेगळ्या रीतीनं पुढं आलं पाहिजे असं भांडारकरांना वाटायला आणखी एक कारण होतं. ते कारण म्हणजे ब्रिटिशांनी फारच पूर्वी, त्यांच्या आधी अगोदर कलकत्त्यामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. आणि या एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमागे जे अनेक हेतू होते त्यातला एक महत्त्वाचा हेतू असा होता, इंग्रजांना या देशाबद्दल काहीच माहिती नव्हती.
म्हणजे एकीकडे ते आश्चर्यचकितही व्हायचे आणि एकीकडे त्यांना असं वाटायचं की हा काय चमत्कारिक देश आहे. तर हा देश समजून घेण्यासाठी आणि याचा इतिहास समजून घेण्यासाठी याच्यामध्ये रस असणाऱ्या काही इंग्रज अधिकाऱ्यांनी जो काही खटाटोप आरंभला होता, उदाहरणार्थ विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सेप, यांनी एका प्रकारानं भारतीय इतिहासाचं त्यांना अवगत असलेल्या, त्यांना उपलब्ध असलेल्या अशा ज्ञानातून नव्या प्रकारानं त्याची मांडणी करायला सुरुवात केली. अर्थातच ती भांडारकरांच्या नजरेत होती. त्यामुळे भांडारकरांना असं वाटलं की आपणही या सगळ्या इतिहासाबद्दल स्वतंत्रपणानं विचार करता आपल्याला यायला पाहिजे. बरोबर. आणि ह्याचे असे अनेक पैलू आहेत की ते कदाचित बाहेरच्या लोकांना कळणारच नाहीत, त्यांना उलगडणार नाहीत. तेव्हा टिळक, आगरकर, फार काय नंतर विका राजवाडे, हे सर्व जे आहेत ते नंतरच्या पिढीतले विद्यार्थी आहेत. कोणत्या पिढीतले? तर ज्या वेळेला भांडारकर तिथे प्राध्यापक होते. अगदी. त्यामुळे भांडारकर हे त्यांच्या गुरुस्थानी होते. इतकं की अगदी पराकोटीचा वाद पेटलेला असताना आमच्यासारख्या भांडारकरांच्या सारख्या गुरुस्थानी असलेल्या माणसांनी असं म्हणावं याचा आवाज विशेष वाटतो, असा त्यांचा उल्लेख बऱ्याचदा वादविवादांमध्ये देखील व्हायचा. इतके ते मोठे होते त्यांच्या कोणाच्या दृष्टीनं, तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं. कारण त्यांचं पांडित्य, त्यांची आकलन क्षमता, त्यांची विचारसरणी, प्रतिभा आणि त्यांची विचारसरणी ही फार मोठ्या प्रमाणात, ज्याला आपण आता सुधारक वृत्तीचे त्या काळचे लोक म्हणतो, त्यातली होती. आता ते सुधारक वृत्तीकडे कसे झाले, कसे वळले, हा एक स्वतंत्र विषय पण आहे. जसं बंगालमध्ये आपल्याकडे प्रार्थना समाज म्हणतो, तसा तिकडे जो समाज होता त्याला ब्राह्मो समाज म्हणायचे. त्या ब्राह्मो समाजाला समांतर त्याला त्याची नक्कल नाही म्हणता येत असा प्रार्थना समाज जो सुरू केला, तोही परत या द्वंद्वानी म्हणजे रानडे भांडारकरांनी सुरू केला. बरोबर. तर त्यांचा ह्याबद्दलचा धार्मिक दृष्टिकोन वैयक्तिकदृष्ट्या त्यांना जे योग्य वाटत होतं त्या अर्थानं ज्याला आपण आज प्रार्थना समाज म्हणून ओळखतो त्या प्रकारचा होता. पण जेव्हा असे सामाजिक सुधारणेचे प्रश्न आले त्यावेळेला भांडारकरांनी घेतलेल्या भूमिका या फार मोलाच्या ठरल्या. नक्कीच. उदाहरणार्थ संमती वय कायदा, म्हणजे मुलीचं लग्न कितव्या वर्षी व्हावं याबद्दलचा जो कायदा प्रस्तुत झाला त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि वेगवेगळ्या कारणानं असेल, दुर्दैवानं टिळक देखील त्यावेळेला, ज्याला सनातनी कर्मठ पारंपरिक गट म्हणतात, त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. परंतु त्या वादामध्ये भांडारकरांनी अशा प्रकारानं या वयात म्हणजे अधिक वाढीव वयात लग्न करायला कशा रीतीनं शास्त्रांची संमती आहे हे अगदी ठासून सांगितलं. इतकं की त्यावेळेला आगरकरांसारख्या सुधारकांनी त्यांचे जाहीर आभार मानले की बरे झाले भांडारकरांसारख्या विद्वानांनी निदान हे लोकांच्या लक्षात आणून दिलं की आपल्या परंपरेमध्ये याची पुरेशी सोय आहे आणि याची पुरेशी वाट आहे. त्यामुळे भांडारकर हे या अर्थानं निव्वळ ग्रंथपठन करणारे, लेखन करणारे, चिंतन करणारे असे विद्वान नव्हते. त्यांना या समाजाचं चांगल्या दिशेनं, वेगळ्या दिशेनं स्थित्यंतर व्हावं अशी फार कळकळ होती. असे कळकळ असणारे अनेक लोक होते, त्यातले हे दोन मोठे लोक. कारण यांची दृष्टी ही खूप व्यापक होती. यांना अनेक पैलूंची, समाजाच्या अनेक पैलूंची, त्याच्यामध्ये व्हायला पाहिजेत अशा बदलांची जी जाणीव होती, त्या जाणीवेलाच आपण आज सुधारक लोकांच्या मागण्या असं म्हणतो. तर त्याची स्पष्ट उक्ती करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये भांडारकर सर्वात अग्रगण्य होते. इतकं कित्येकदा कर्मठ सनातनी लोकांनी भांडारकरांवरती अगदी व्यक्तिशः फार निर्भत्सना म्हणावी, शिव्यागाळ म्हणावी अशी निंदा पण केली, पण भांडारकर डगमगले नाहीत, ते तसेच उभे राहिले. आणि टिळकांचं तुम्ही विचारलंत म्हणून सांगतो की टिळकांना हे माहीत होतं, अंतर्यामी माहिती होतं की भांडारकर म्हणतायत त्यात तसं तथ्य आहे. फक्त त्यांचा वाद असा होता की हे सर्व बदल आपण घडवून आणू, पण आमचं राज्य आधी आमच्याकडे, स्वातंत्र्य आणि स्वकीय राज्य हे महत्त्वाचं आहे अशी धारणा असल्यामुळे टिळकांनी अनेकदा अशा भूमिका घेतल्या ज्या आता कालांतरानं आपल्याला कालबाह्य वाटणं हे स्वाभाविक आहे. पण टिळकांना भांडारकरांबद्दल किती आदर होता याचं एक दुसरी आठवण आहे, ज्या टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका म्हणून जी 3 खंड प्रकाशित केले आहेत बापटांनी, त्याच्यामध्ये हे नोंदलेलं आहे की पुढे जेव्हा केतकरांनी असं ठरवलं की आपण एक मोठा मराठीमध्ये विश्वकोशासारखा कोश काढूया आणि ती कल्पना जाऊन त्यांनी टिळकांना सांगितली, तर मी हे लिहायला घेतो. तर टिळकांनी त्यांना सांगितलं की असं आहे केतकर की या सगळ्या गोष्टी तुम्ही एकटे लिहू नका, त्या क्षेत्रातले चांगले विद्वान शोधा, त्यांच्याकडून या विषयांवरती वेगळे निबंध लिहून घ्या. तुम्हाला संपादक म्हणून असणारा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये त्यात पाहिजे ते आवश्यक ते भर घाला, फेरफार करा,
पण मी सांगतो ते विषय म्हणून त्यांनी त्यांना 4 विषय सांगितले. या विषयांवरती फक्त भांडारकरांकडून लिहून घ्या आणि लक्षात ठेवा, भांडारकरांनी लिहिलेलं एक अक्षरही बदलायचा तुम्हाला अधिकार नाही. ही ज्याच्याबद्दल धारणा टिळकांची होती, इतक्या उच्च प्रतीचा हा विद्वान होता. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात आता हे सगळं सांगताना की त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते एका अशा स्थानावर होते की जसं की त्यांनी लिहिलेला एक शब्दही बदलला तर चालणार नाही असं स्वतः टिळक म्हणतात. आणि तो आदर किंवा तो सन्मान इतका पुढेही व्यक्त झाला की म्हणूनच हे किती वेळा घडतं. असं एखादंच उदाहरण असतं की त्या विद्वानाच्या हयातीत त्याच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्याच विद्वानाचं नाव देऊन एक संस्था स्थापन करावी. आणि म्हणूनच भांडारकर संस्था ही तशीच घडली आणि त्याची सुरुवात पण म्हणूनच झाली. परत कुठेतरी मला असं वाटतं की एक विजनरी असणं हा जो भाग आहे की जे त्या काळामध्ये नाही आहे, त्यामुळे तत्कालीन समाजाला कदाचित ते मान्यही नसेल, पण त्यासाठी प्राचीन सगळ्या धारणा ज्या होत्या किंवा प्राचीन संदर्भ देऊन आता पुन्हा बदल करायची गरज आली आहे तर ते करायला हवेत हे सांगणारा एक विजनरी विद्वान म्हणून बघितलं पाहिजे. आणि म्हणूनच ऋषीपंचमी पण आपल्याकडे कार्यक्रम होतो संस्थेमध्ये. तर ऋषी ही दर्शनात, त्यामुळे जे सामान्यांना दिसत नाही आणि एखाद्याला दिसतं त्याला ऋषित्व दिलं जातं. त्या अर्थाने खरोखरीच डॉक्टर भांडारकरांना ऋषितुल्य जे म्हटलं जातं ते बरोबरच हे जाणवतंय अगदी. आणि हा फक्त त्यावेळेस झाला असं नाही, नंतरचा इतिहासामध्ये देखील याची पुनरावृत्ती झाली. आपण फार तपशिलात नको, पण महात्मा गांधींना असा प्रश्न पडायचा की आपल्याकडे जी परंपरेनं चालू असलेली अस्पृश्यता आहे ती अस्पृश्यता ही योग्य नाही आणि ती घालवली पाहिजे. असं आपल्या पूर्वजांना कधी वाटलं नाही का? असा अस्पृश्यता निवारणाला आपल्या परंपरेमध्ये काही आधार सापडतो का? असं म्हणून हा प्रश्न कोणाकडे गेला तर तो लक्ष्मण शास्त्री जोशींकडे गेला. लक्ष्मण शास्त्री जोशी कदाचित आता अगदी नव्या पिढीला माहिती नसतील, पण याच परंपरेमध्ये ते तर्कतीर्थ होते. त्यांनाही पारंपरिक विद्यांचा तितकंच ज्ञान होतं, तितकाच ओढा होता जितका त्यांना परदेशी नव्या प्रकारच्या विचारांचा आणि विद्यांचा ओढा होता. त्यांनी तो आधार गांधींना काढून दिला. म्हणजे आपल्या इतिहासाकडे, आपल्या भूतकाळाकडे चिकित्सकरित्या बघून कदाचित या भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या असतील की ज्या आपल्या मूळ परंपरेला साजेशा नसतील, विसंगत असतील, तर त्या विसंगती काढून टाकल्या पाहिजेत. हा धडा पहिला घालून देणारे गृहस्थ हे भांडारकर होते. बरोबर. आणि म्हणून भांडारकरांच्या सन्मानार्थ स्थापन झालेली जी संस्था आहे ती संस्था ही भांडारकर इतके मोठे विद्वान होते की ते ज्याच्याबद्दल शिकवायचे, लिहायचे, बोलायचे अशा कुठल्याही विषयावरती संस्था काढलीच तरी तो भांडारकरांना दिलेली आदरांजली ठरलीच असती. पण प्राच्य विद्येला वाहिलेली ही संस्था काढावी असं भांडारकरांनी स्वतः त्यात काम केलं होतं. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ त्यांची गाजलेली बरीच पुस्तकं आहेत, वैष्णव शैव परंपरा आणि अन्य परंपरा, याच्यावरती त्यांनी इतिहास लिहिला आहे. असे कितीतरी ग्रंथ आहेत भांडारकरांचे, कितीतरी निबंध आहेत, शोध निबंध आहेत. त्यांचा दरारा इतका होता की त्यावेळेला अशी परिस्थिती ओढवली होती की परकीय विद्वान भारतीय ग्रंथांबद्दल, परंपरांबद्दल असं लिहायचे आणि ते जे लिहायचे ते बरोबरच असेल अशी धारणाही होती. आणि त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या तुलनेत उत्तर देणारी लोक जी होती ती लोक शास्त्रीय परंपरेत असतीलही, पण त्यांना त्या प्रकारच्या त्या अंगणातच उतरले नव्हते. पद्धतच ती त्या अंगणात उतरून त्यांचा प्रतिवाद करणारे जे गृहस्थ होते, उदाहरणार्थ वेबरच्या पतंजली महाभाष्यावरती जे त्याने लिहिलं त्याचा प्रतिवाद करणारे, रोखठोक प्रतिवाद करणारे कोण होते तर रामचंद्र गोपाळ भांडारकर होते. तर ही त्यांची महती आहे. आणि म्हणून फक्त काही ठराविक एका शाखेपुरतं नाही, एका ज्ञानशाखेपुरतं नाही इतिहासाच्या, तर एकूणच संपूर्ण मानवी संस्कृतीमध्ये पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशी जी विभागणी दिसते, त्या पौर्वात्य देशांमधल्या इतिहासाचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या परंपरांचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कल्पनांचा, त्यांच्या पुराणांचा, त्यांच्या स्वतःच्या पारंपरिकरित्या चालत आलेल्या इतिहासाचा अभ्यास करणारी संस्था ही भांडारकरांच्या निघावी, हे सर्वात मोठं औचित्य होतं. आणि हे अर्थातच भांडारकरांच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं. हे भांडारकरांनी ठरवलं नाही की मी आता तुम्हाला पैसे देतो माझ्या नावानं संस्था काढा. विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी ही अशी संस्था स्थापली. याच्या मागे फार मोठी टिळकांची प्रेरणा होती, पण टिळकांना हे माहिती होतं की जर आपलं राजकारण आणि त्याचा वारा या संस्थेला लागला तर या संस्थेला पुढे त्रास होईल. म्हणून बराच काळ टिळक इथे आले नाहीत. 1 वर्षानं आले. आणि टिळकांची नेहमी एक विशेष गोष्ट म्हणून सांगतात ही त्यावेळेला जिथे भांडारकर संस्था आहे
तिथं ती फक्त उजाड खडकाळ टेकडी होती, एक झाड नाही, गवताचं पातं नाही, पण तिथे चढून जाण्यासारखी मोठी उंची होती. तर टिळक म्हणले ही अशी पायथ्यासारख्या ठिकाणी काय बांधली, अजून वरती बांधायला पाहिजे होती, म्हणजे जाता येता लोकांचा व्यायामही झाला. बलोपासना त्यांनी त्यांची बलोपासना काही त्या शहरामध्ये देखील सुटली नाही. तर अशी टिळकांसारख्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेली ही संस्था आहे. आणि दुर्दैव आहे, जेव्हा महादेव गोविंद रानडे यांचं निधन झालं त्यावेळेस टिळकांनी इतका मनोज्ञ आणि इतका चांगला आग्रह लिहिलेला आहे की रानड्यांच्या समर्थकांना देखील इतक्या छोट्या शब्दात इतका वेधक आणि इतका निखळ त्यांना आदर दर्शवणारा, त्यांच्या कार्याची महती सांगणारा तो आग्रहलेख आहे. लोकांनी तो जरूर वाचावा. म्हणजे काय, हे कशासाठी वाचावा असं मी सांगतोय, याचं कारण लोकांना अजूनही हिंदी सिनेमामध्ये एक कोणतरी खलनायक असतो आणि दुसरा नायक असतो, त्या पद्धतीनं हा सुधारणा विरुद्ध कर्मठ असा फक्त वाद नव्हता. याच्यामधल्या लोकांमध्ये अनेक प्रकारचा संवाद होता, त्यांना परस्परांबद्दल आदर होता, हे कळावं म्हणून हा जरूर वाचला पाहिजे आग्रहलेख. टिळकांनी रानड्यांबद्दल जो शब्द वापरला आहे, जे शब्द वापरलेत की महाराष्ट्र त्या काळी एखाद्या थंड गोळ्यागत मूर्तवत होऊन पडला होता, त्याला ऊब देऊन चालना देणारे असे महादेव गोविंद रानडे होते. भांडारकर देखील त्याचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून मी पहिल्यांदा उल्लेख केला की रानडे भांडारकर हे द्वंद्व जे आहे, द्वंद्व म्हटलं की लोकांना कधी कधी फक्त द्वंद्व युद्ध आठवतं, पण द्वंद्व म्हणजे ही जोडगोळी आहे. या जोडगोळीनं जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेचा दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, तो असा की ते फक्त असा विचार करून थांबले नाहीत. त्यांना एवढं कळत होतं की आपण जो विचार करतो तो पसरला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जशी वर्तमानपत्र काढली तसंच शाळा काढल्या, कॉलेजेस काढली. आणि स्त्री शिक्षणाबद्दल भांडारकर इतके आग्रही होते. आज पुण्यातल्या लोकांना माहिती नसेल, हुजूरबागा नावाची जी शाळा आहे त्या शाळेच्या संस्थाकांपैकी कोण एक आहे तर ते भांडारकर आहे. बरोबर. असे कितीतरी उपक्रम त्यांनी स्वतः केले आणि त्यांच्याकडे बघून आज सगळ्यांना सर्वविदित आहेत ते टिळक आगरकरांनी काढलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्याचं फर्ग्युसन कॉलेज. ही प्रेरणा कुठून आली? ही प्रेरणा भांडारकरांसारख्या लोकांच्या विचाराच्या प्रभावामुळे आली, त्यांच्या शिष्यांनी काढल्या. एवढंच नव्हे तर भांडारकर जेव्हा रत्नागिरीला शिक्षक होते त्यावेळेला त्यांचे असलेले एक धामणसकर नावाचे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना देखील मराठा समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून अतोनात प्रयत्न केले, परिश्रम केले. ते भांडारकरांचे शिष्य होते म्हणूनच हे होत होतं. ही जी दुसऱ्यांना प्रेरणा देण्याची, उदाहरण घालून देण्याची, त्यांच्या कल्पकतेला वाव देण्याची, याच्यातून काय झालं तर फार एक मोठा बदल घडला. तो बदल असा की ह्यासारख्या लोकांच्या प्रभावामुळे, प्रेरणेमुळे एक मोठी लाट तयार झाली. खरंय. कसली लाट तर वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन, विद्यार्जन करणारे अशा संस्थांची लाट तयार झाली. आता तुम्ही जे म्हणालात की एक लाट आली आणि एक नवीन कुठली तरी एखादी लाट येते, तेव्हा आधीचं काय काय धुवून निघतं किंवा धुवून निघण्याची गरज असते म्हणून ती यावी लागते. हे सगळं जरी माहिती असतं तरी डॉक्टर भांडारकरांचं काम हे मी म्हटलं तसं की कायम पठडीच्या बाहेरचं आहे. आणि त्यांच्या योगे किंवा त्या काळामध्ये त्यासाठी एक अशी एक लाट होती की वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या की ज्याला आपण पुनरुत्थान होण्यासाठी गरजेचं म्हणतो. तर भांडारकर संस्था असं म्हटलं की अर्थातच एक इतिहास समोर येतो. मग त्याच्यामध्ये महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचा इतिहास असेल, या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास असेल जसं तुम्ही आत्ता म्हणालात. पण या इतिहासाच्या आधी एक इतिहास आहे, तो आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने लोकांपर्यंत आलाच पाहिजे. तर तुम्ही थोडं या विषयावरती आता सांगा की हे जे पुनरुत्थान आहे किंवा एक रेनेसान्स ज्याला आपण म्हणतो, तर अशा पद्धतीच्या सगळ्या कामामधलं ही लाट आणण्यामागे एक प्रवर्तक म्हणून, सुधारक म्हणून डॉक्टर भांडारकरांचं योगदान. जे टिळक रानड्यांबद्दल म्हणले की हा थंडगार गोळ्यासारखा देश झाला होता, त्याला ऊब देऊन त्यांनी चालना दिली, याचे तुम्हाला इतक्या ठिकाणी दुमारे दिसतात. उदाहरणार्थ काय कोणत्या प्रकारच्या संस्था निघाल्या नाहीत? आरोग्यविषयक संस्था निघाल्या, शिक्षणाच्या तर भरपूर निघाल्या. त्याच वेळेला नव्या प्रकारानं नाटकं लिहायची आणि नव्या प्रकारानं नाटकं करायची असं म्हणून विष्णुदास भावेंसारखे लोक सांगलीतून नाटकं करायला लागले. त्यांची अजून 4 पावलं पुढे जाऊन किर्लोस्करांसारखे लोक पुढं कराय. ही परंपरा जी अस्तित्वात नव्हती, नाटक मंडळी नावाची जी गोष्ट होती ती नव्या पद्धतीनं संघटित झालेली. पूर्वी अशा नाटक मंडळी असायच्या पण वेगळ्या रीतीनं ज्याच्यामध्ये त्यांचं संघटन आहे, त्यांची व्यवसायाची दृष्टी आहे, त्यांची विषयाची निवड आहे. हे जे सगळे दुमारे निघाले
हे कशातून निघाले याचं कारण या लोकांकडे बघून त्या त्या क्षेत्रातले लोक हे उद्दीपित व्हायला लागले. खरंय. म्हणून फक्त पुणे मुंबई ही जरी 2 शहरं धरली तर तुम्हाला एक मोठीच्या मोठी यादी दाखवता येईल की ही यादी जर बघितली तर लक्षात येईल की त्या काळच्या ह्या प्रेरणेमुळे कोणकोणत्या लोकांना काय काय प्रकारचा उत्साह आला असेल आणि किती संस्था त्यावेळेला निघाल्या. या संस्थांची यादी हे त्याचा सारा पुरावा आहे. कारण संस्था निघणं म्हणजे 10 लोक एकत्र यावे लागतात, त्यांना त्या प्रकारचे विचार पटावे लागतात, त्यांनी स्वतःच्या आयुष्यातला खाजगी आयुष्यातला वेळ याच्यासाठी म्हणून द्यावा लागतो. अशी परंपरा नसलेली नवी परंपरा आणि पठडी या प्रेरणेतून तयार झाली. तेव्हा काही कुठं ट्रस्ट ॲक्ट नव्हता किंवा काही नव्हता. मंडळी एकत्र यायची आणि काय काय गोष्टी सुरू करायची. याची जी तुम्हाला खूण दिसते महाराष्ट्रामधल्या चलनवलनामध्ये, बौद्धिक चलनवलनामध्ये, सांस्कृतिक चलनवलनामध्ये, ती या लोकांनी पेटवलेली आग आहे. आणि तो वणवा जसजसा पसरत गेला तसतशी लोकांची स्वतःला व्यक्त करण्याची, स्वतःला हवं तसं व्यक्त करण्याची, वेगवेगळे प्रयोग करण्याची ही उर्मी आपोआप उफाळून यायला लागली. मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला एल्फिन्स्टन, की कधी ना कधी जेव्हा आपण या लोकांना आपली जबाबदारी म्हणून शिकवू त्यावेळेला हे लोक शिकतील आणि ते जागृत होतील. आणि ते जागृत झाल्यानंतर आपल्याला त्यांना थांबवता येणार नाही. हे फक्त राजकीयदृष्ट्या खरं नाही, राजकीयदृष्ट्या तर खरं ठरलंच. फक्त 90 वर्षात एल्फिन्स्टन म्हणला तसं ब्रिटिशांना इथे गाशा गुंडाळून जायला लागलं. पण त्याच्या बरोबरीनं जे काही झालं ते फक्त राजकीयदृष्ट्या महत्वाचं नाही, कारण समाज म्हणून त्या समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं चैतन्य आलं. ही चैतन्यचं स्फुल्लिंग देणारी व्यक्ती म्हणून ह्या रानडे भांडारकर द्वंद्वाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या कालखंडाला, त्यांनी सुरू केलेल्या पाया घातलेल्या कालखंडाला हा महाराष्ट्रात झालेला पुनरुत्थान म्हणजे इंग्रजी रेनेसान्सचा शब्दशः अर्थ पुनर्जन्म असा आहे. तो असा पुनर्जन्म झाला आणि त्या पुनर्जन्मामध्ये जेवढा वारसा परंपरेचा होता तितकाच नव्या विचारांचा पण होता. ह्या दोन्हींना आपल्याला कवेत घेऊन चालता येऊ शकतं अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊ शकणारे हे 2 नेते होते. त्यातले भांडारकर हे वैचारिक क्षेत्रातलं सर्वात जास्त उत्तुंग व्यक्तिमत्व. रानडेंनी भरपूर लिहिलं, परंतु ज्या वेगळ्या व्याप्तीने भांडारकरांनी या प्रकारच्या संशोधनामध्ये इतिहासाबद्दलच्या, प्राचीन इतिहासाबद्दलच्या, संस्कृतीबद्दलच्या आणि छोट्या छोट्या बारीक सारीक पैलू ज्याच्याबद्दल पूर्वी कोणी असा गांभीर्यानं हा संशोधनाचा विषय आहे असं म्हणून बघत नसत, अशा अनेक गोष्टींना भांडारकरांच्यामुळे चालना मिळाली. आणि त्यांनी ज्या विषयाला हात घातला तो विषय फार चमत्कारिक आहे. मगाशी मी पुराण म्हणजे भाकड कथा, पुराण म्हणजे गप्पा असं म्हणणाऱ्या लोकहितवादींचा त्यांनी कसा प्रतिवाद केला ते सांगितलं. पण ही जी गोष्ट आहे ती भारतीय परंपरेतच नाही, अन्य परंपरेमध्ये देखील अशा प्रकारची, ज्याला आपण पुराणं म्हणावी, मिथ्यका म्हणावी, अशी मोठी परंपरा असते. दुर्दैवानं असं झालं की जगामधल्या अनेक देशांमध्ये या परंपरेचा ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वरवंट्यामुळे पूर्ण नेस्तनाभूत म्हणावं असा पाडाव झाला. जो काही राहिला तो फक्त थोडक्या कथांमध्ये किंवा भाषेंमध्ये वगैरे असा राहिला. उदाहरणार्थ ग्रीक होते, खुद्द रोमन होते. भारतामध्ये त्या प्रकारची मोडतोड आणि त्या प्रकारचं समूळ उच्चाटन म्हणावं अशी गोष्ट झालेली नव्हती. चीनमध्येही झालेली नव्हती. त्यामुळे त्या लोकांची परंपरा ही त्या अर्थानं जिवंत होती. ती लोकांच्या डोक्यामध्ये भिजलेली होती, रुजलेली होती, त्यांच्या भाषेमध्ये येत होती. याच्यामुळे याचा विचार कसा करायचा आणि तोही कोणत्या अर्थानं की ज्याला आपण अध्ययनात्मक वृत्ती म्हणजे अकॅडमिकरित्या याचा विचार कसा करावा ह्याचं विज्ञान त्यावेळेला इतकं विकसित झालेलं नव्हतं. पाश्चात्य लोक कसा करतायत हे बघण्यासारखं त्यांच्यासमोर एक प्रतिमान होतं. पण म्हणून त्यांनी त्या प्रतिमानालाच ते चिकटून राहिलं असं नाही, कारण हा विषयच फार चमत्कारिक आहे. पुराण म्हटलं तर कथा असते, पण पुराणामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या एकाच वेळेला वेगवेगळ्या गोष्टींचा गोफ असल्यासारखे त्या बागडत असतात. पुराणांमध्ये लौकिक वास्तव असतं, भौतिक वास्तव असतं, पुराणांमध्ये स्वप्न असतात, पुराणांमध्ये लोकांना काय व्हावं, काय असावं याबद्दलच्या कल्पना असतात. त्यामुळे पुराण वाचताना यातल्या कोणत्या गोष्टीला कशा दृष्टीनं वाचावं, त्याचा अर्थ काय घ्यावा, ह्याचं शास्त्र हे त्यावेळेला विकसित नव्हतं. ते विकसित करणाऱ्या लोकांमधले भांडारकर एक आहेत. आणि त्या अर्थानं हे झालं ते उगाच झालं नाही की भांडारकर संस्थेभोवती जमलेल्या लोकांना असं वाटलं की महाभारताची इतकी काही वेगवेगळ्या आवृत्ती उपलब्ध आहेत, तर अशी एखादी आवृत्ती असेल का की जी मूळ मानावी किंवा प्रमाण मानावी.
एवढंच नाही तर त्यांना असंही वाटलं की अशी मूळ एकच असायला पाहिजे असंही नाही, एकच प्रमाण मानावं असंही नाही. तर मग काय करता येईल त्याचं आपण संकलन करू आणि जे आपल्याला वाटत नाही ते आपण वेगळ्या भागामध्ये छापू आणि ते आपल्याला वाटतं ते एकत्र करू. हा विचार भांडारकरांच्या काळामध्ये फलद्रूप झालेला नव्हता. पण जेव्हा सुक्तनकरांसारखा विद्वान हा इथं आला त्यावेळेला त्यानं हे इतकी वेगवेगळ्या प्रकारच्या आवृत्ती आहेत, ह्या आवृत्तीमधली जर एका प्रकारची कथनाची किंवा कथेची किंवा निवेदनाची शैली जर गृहीत धरली तर काय काय असू शकतं. अशा रीतीनं त्याचं संपादित जी आवृत्ती केली ती संपादित आवृत्ती आहे. भांडारकर असं म्हणत नाही की हीच मूळ आवृत्ती. भांडारकर म्हणते की ही चिकित्सक आवृत्ती आहे. आमच्या दृष्टीनं जी चिकित्सकाची ती आम्ही केलीच आहे, तुम्हाला करायची तर खाली त्याच्यासाठी असलेली चिकित्सकतेची जी काही साधनं आहेत ती पण उपलब्ध केलेली आहेत. ह्या प्रकारचा विचार का उद्भवला याचं कारण भांडारकरांच्या दृष्टीमध्ये तसं होतं. याचा अर्थ भांडारकरांनी स्वतः अशा प्रकारची सगळी कामं केली का तर नाही, कारण ते त्या विज्ञानाच्या त्या ज्ञानशाखेच्या आरंभाला उदयाला आलेले असे ते एक विद्वान होते. त्यामुळे भांडारकरांची सर्व मतं ही ग्राह्य धरायला पाहिजे असा भांडारकर संस्थेतल्या विद्वानांचाच काय त्यांचा स्वतःचा आग्रह नव्हता. किंवा कुठल्याच विद्वानाचा असा आग्रह नसतो की ही एक शक्यता आहे, दुसरी शक्यता जर कोणाला सप्रमाण वेगळ्या प्रकारचं उदाहरण सापडलं म्हणून, वेगळ्या प्रकारचा आधार सापडला म्हणून तर आपण त्याच्यामध्ये मुरड घालू शकतो, बदल करू शकतो किंवा तेही एक चित्र असू शकतं. ह्या प्रकारच्या दृष्टिकोनाचा पाया भांडारकरांच्या मध्ये उपलब्ध होता. त्यामुळे जर का अभ्यासात सुधारक वृत्ती आणि विचार असतील तर ती समाजात पण आणता येते. अशा पद्धतीचा संदेशच त्यांच्या कामातनं येतो कुठेतरी. कारण पुराणातली वानगी पुराणात असं म्हणणारे लोक असतातच, पण पुराणांकडे जर का स्थळ काळ दर्शक म्हणून संदर्भ म्हणून बघितले, अजून काही बघितलं, पुराणं असतील, वेद असतील, कुठलाही विषय घ्या की कुठेतरी अशी चर्चा ही नेहमी होत राहते. त्या काळातही होत होती, आजही होते की यांचा आत्ता उपयोग काय, यांचा अभ्यास आत्ता का करायचा. तेव्हा भांडारकरांसारख्या विद्वानांनी असं काहीतरी प्रतिपादन करणं आणि ती एक पद्धत आहे. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी असा नेहमी विषय आपण बोलतो, पण मला वाटतं ही एक भांडारकरी पद्धत आहे अभ्यासाची की ज्यामध्ये माझा शब्द प्रमाण असं मी म्हणणार नाही, पण मी जो शब्द मानीन त्याच्यासाठी सगळी प्रमाणं मी द्यायचं काम करते किंवा करतो. पण माझ्या बरोबर असलेल्या इतर विद्वानांनी किंवा नंतर हे अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी जर का ते खोडून काढलं सप्रमाण तरी आम्हाला ते मान्यच आहे. आणि हीच खरं तर भांडारकर संस्थेच्याही अभ्यासाची पद्धत आहे जी डॉक्टर भांडारकरांनी आखून दिली आहे आणि ती मूळ स्वरूपात भांडारकरांमध्ये उपलब्ध आहे. भांडारकर ज्या काळात काम करत होते त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये लेखी पुरावे मिळणं फारच कठीण होतं. त्याबद्दलच्या अनेक प्रकारच्या कथा, दंतकथा, लोकांच्या मनात रुजलेल्या कथा अशा देखील इतिहासामध्ये असतात आणि त्यात अगदी हातवाट टाकून देता येत नाही. लिहिलेलं नाही म्हणजे ते खोटंच असेल असंही म्हणता येत नाही, पण ज्या अर्थी लोक म्हणतात त्या अर्थी खरं असेल असंही म्हणता येत नाही. हा विवेक कसा करायचा याचा पाठ घालून देणारे गृहस्थ म्हणजे भांडारकर होते. या अर्थानं भांडारकर ही एक परंपरा आहे. याचा अर्थ भांडारकरांनी लिहिलेला सर्व शब्द प्रमाण मानून भांडारकरांचं म्हणणं हे अंतिम म्हणणं अशी भांडारकरी परंपरेची वृत्ती नाही. आणि ही वृत्ती नाही म्हणूनच त्यासारखी चिकित्सक आवृत्तीसारखं महाधनुष्य हे भांडारकर संस्था उचलू शकली. पण याची प्रेरणा भांडारकरांमध्ये आणि फक्त भांडारकरांमध्ये नाही. आपल्याकडे असलेला प्राचीन वारसा खूप मोठ्या प्रमाणात मौखिक परंपरेचा होता. पाठभेद असणं, कारण मौखिक परंपरेमध्ये पाठभेद उच्चारातून होतात. जेवढं लिहिलं जातं त्याच्यामध्ये लिहिणाऱ्याच्या चुकातून होऊ शकतात, त्याच्या ऐकण्यातून होऊ शकतात. म्हणून चिकित्सक आवृत्तीचा प्रश्न आला होता ना. आता ह्याच्याबद्दल भांडारकरांना किंवा त्या काळच्या लोकांना कल्पना नव्हती असं थोडंच आहे. कारण जे नेहमी म्हणलं की सांख्यांच्या ज्या कारिका आहेत त्यातली एक कारिका उपलब्ध नाही असा एक वाद जो होता, तर ती कारिका काय असावी याची फक्त कल्पनानं युक्ती लढवून ते विचार करून त्यांनी जी कारिका सुचवली ते म्हणजे लोकमान्य टिळक. आणि कालांतरानं ती सापडली आणि ती तशीच निघाली. ही प्रतिभा जी आहे, विजनरी म्हणून ही प्रतिभा, ह्या प्रकारची दिव्यदृष्टी, या प्रकारची दृष्टिकोन असल्याखेरीज हे शक्य नसतं. हा बौद्धिक संशोधनाचा वारसा भांडारकर संस्थेचा आहे. तर ही जी पिढी आहे या पिढीनं जे काही नंतर पुनरुत्थान घडवलं, राजकीय चळवळी घडवल्या, सामाजिक चळवळी घडवल्या, सांस्कृतिक गोष्टींना प्रोत्साहन दिलं,
वेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक म्हणजे उदाहरणार्थ पारंपरिक गाणं या कालखंडात जसं बदलायला लागलं तसं कदाचित तितक्या झपाट्यानं पूर्वीच्या शतकांमध्ये बदललं नसेल. आता आपल्याकडे पुरावा नाही आहे, पण बहुधा तशी शक्यता मोठी आहे. कारण एक परंपरा एकदा त्याची रूढी पडली की लोक दुसऱ्या प्रकारचं गाणं ऐकायला सहजी तयार होत नसतात. पण तुम्ही जर पाहाल तर जेव्हा ही पूर्वीची जी परंपरेचे लोक मोठ्या मोठ्या शहरामध्ये येऊन स्थायिक येऊन आपलं गाणं करायला लागले, तुम्हाला त्या गाण्यांमध्ये देखील इतकं वेगवेगळ्या प्रकारचं दृश्य दिसायला लागतं, त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये लगोलग दिसायला लागतं. म्हणून ही जी परंपरेचं जे असलेलं नातं आहे त्याचा होणारा संबंध त्याचा नवतेशी नेहमी पूर्णतया संघर्ष होतो असं नाही, कारण पूर्णतया नवीन गोष्ट क्वचित उद्भवते. त्याचं काही ना काहीतरी मूळ कुठेतरी परंपरेत असतं आणि त्याच्यावरती झालेलं काहीतरी एक नवीन वाढीव जे प्रमाण असतं, ही वृद्धी जी आहे ही वृद्धी इतिहासात असते याची जाण ठेवून भांडारकर पुराण वाचत होते. म्हणून ते लोकहितवाद्यांना छाती टोकपणाने सांगत होते पुराण म्हणजे गप्पा नाहीत. कारण पुराणं अशी असतात की म्हटलं तर तो इतिहास असतो, पण आपल्याला जो अभिप्रेत असतो त्या प्रकारचा तो इतिहास नसतो. माणसाला जसं आहे ते वास्तव हे पत्करावंच लागतं, तसं वास्तव कसं असावं याबद्दलच्या कल्पना आणि स्वप्न पण त्याच्यामध्ये आपोआप उद्भवतात. आपल्याला अनुभवाला येणारी लौकिक भौतिक सृष्टी याच्या पलीकडे दुसरी काही सृष्टी असावी आणि तशी असली तर काय मजा येईल असं माणसाला कायम वाटत राहतं. अद्भुताची ओढ ही माणसाला कायम राहते. या सगळ्याचं प्रतिबिंब पुराणांमध्ये असतं. त्यामुळे पुराणासारख्या गोष्टी हाताळताना याचा आपल्याला भान ठेवावं लागतं की ही कल्पना त्यावेळेला कसे वापरत असतील लोक, ही का सुचली, ह्याचा का वापर झाला, हा शब्द त्यावेळी त्या अर्थानं तसाच होता का. म्हणजे जसं बोरकर म्हणायचे की पार्थिवातची वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा, असा हा दिव्याचा हव्यास आणि पार्थिवातला वास याची एकत्र सांगड घालून संशोधन करता येतं असं दाखवणारे जी परंपरा आहे ती परंपरा भांडारकरांच्या प्रेरणेनं सुरू झाली. हे भांडारकरांचं मोठेपण आहे. खूप सुंदर. आणि मला वाटतं की जे पार्थिव आहे आणि दिव्य आहे, म्हणजे जे दिसत नाही आणि जे दिसतं, जे रोज अनुभवतो पण जे रोज अनुभवता येत नाही, या दोन्हीची सांगड घालत सुधारणा करत अभ्यास करत एक व्यक्ती इतके वर्ष पुढे येते आणि आपल्या नंतरही काय व्हावं याची एक प्रेरणा देऊन जाते. ह्यालाच मला वाटतं की भांडारकरी पद्धती असं आपण जे म्हणालो, अभ्यासाची, आयुष्य जगायची, समाज घडवण्याची असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच आजही हे जे भांडारकर सरांनी केलं की जुन्या किंवा प्राचीन अभ्यासाचा नवीन पद्धतीशी सांगड घालत त्यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा केला, लोकांसमोर आणलं. आणि मला वाटतं 100 वर्षांहून अधिक त्यांच्या नावाने ही सुरू झालेली संस्था हेच कार्य करते. याच्यात अजून एक गोष्ट आहे, भारतीय परंपरा ही मुळातच खूप वैविध्याची परंपरा आहे. ती एकसुरी नाही, ती बहुसुरी आहे, ती बहुपिंडी आहे, ती बहुपेडी आहे. याची जाण असलेली आणि पकड असलेले भांडारकर होते. म्हणून त्यांनी वैष्णविझम, शैविझम आणि इतर अदर मायनर टेक्स्ट यासारख्या पुस्तकाच्या मागची प्रेरणा ही आहे की त्यांना याच्यातलं वैविध्यही कळत होतं आणि त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी एक समान सूत्र असल्याचा भासही होत होता. म्हणून चाललेलं हे सगळं अन्वेषण आहे. खरंय. त्यामुळे डॉक्टर R.G. भांडारकर यांच्या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मला वाटतं की संस्था म्हणून शेवटी आपण हेच सांगू शकतो की ही जी एक पद्धती आहे की प्राचीन आणि नवीन या दोन्हीचं सांगड घालत एक भान ठेवून डोळसपणे सगळं बघत, आमचा शब्द प्रमाण नाही पण आम्ही इतरांचंही प्रमाण मानतो आणि आम्ही देऊ त्याला आम्ही प्रमाण देऊनच बोलू, अशा पद्धतीचा अभ्यास करत हे काम पुढे नेणं म्हणजे खरं तर संस्थेचं काम आजही आहे. आणि त्यासाठीच आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत असतानाच सगळं मी म्हटलं तसं की इथले सगळेच विद्वान तशा पद्धतीने काम करू इच्छितात. आणि म्हणूनच संस्था आजही भारतीयांचं भारतीयत्व जर का भारतीयांनी सांगितलं तर ते कसं असेल सप्रमाण तसं देण्याचा प्रयत्न करते. आणि अर्थातच आपण तेच पुढे करत राहू. धन्यवाद सर.